नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या कथेकडे वळूया. प्रेम हे भाग 4. आय एम रिअली सॉरी सर. चुकून माझा धक्का लागला. ते माझ्या ओढणीवरती ज्यूस. पिहू बोलतच होती तेवढ्यात रियांश रागात बोलतो. स्टॉप. हे यू, आय डोंट लाईक गिवन द रिझन. सकाळपासून मध्ये मध्ये येतेस. तुझ्यामुळे माझी आजची इम्पॉर्टंट मीटिंग कॅन्सल होत होती. तुझ्यासारखे सगळेच लोक रिकामटेकडे नसतात. मुद्दाम माझ्या पाठीमागे लागलेली आहेस ना. तुझ्यासारख्या मिडल क्लास लोकांना मी चांगलंच ओळखतो. जिथं पैसा दिसेल ना ते तिथेच जातात. म्हणून तू माझ्या मागे लागलेली आहेस ना. बट वन थिंग ऑलवेज रिमेंबर, तुझ्यासारख्या मुलींना मी जवळसुद्धा उभा करत नाही. त्यामुळे इथून पुढे माझ्यासमोर यायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही. स्टुपिड गर्ल, अंडरस्टँड. रियांश रागाने बोलतो. रियांशचे बोलणे ऐकून इकडे पिहूच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं. सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी मुद्दाम काहीच केलं नाही. सकाळी खरंच त्या आजींना मदतीची खूप गरज होती. त्यासाठी खरंच थँक्यू सो मच सर. तुमच्या मदतीमुळे त्या आज ठीक आहेत. आणि आतासुद्धा माझा चुकून धक्का तुम्हाला लागला. तुमचे काही नुकसान झाले आहे तर मी त्याचे पैसे तुम्हाला देते. पिहू रडत बोलते. ओ रिअली, तू मला पैसे देणार? सकाळी माझ्या गाडीला येऊन धडकलीस. माझ्या गाडीचे नुकसान झाले त्याचे 3 लाख. आता माझा मोबाईल तुझ्यामुळे खाली पडला त्याचे 2 लाख बास. मग सांग, कधी देतेस तू मला माझे 5 लाख? इतके? पिहू जोरातच ओरडते. माझ्या गाडीची किंमत, मोबाईलची किंमत किती आहे तुला माहिती तरी आहे का? तुझं आयुष्य जरी गेलं ना तरीसुद्धा तू त्या वस्तू विकत नाही घेऊ शकत. सर प्लीज, तुम्ही आता खूप बोलताय. मी तुमच्याशी नीट बोलते. पिहू बोलते. ओके, मग माझे पैसे दे आणि निघून जा इथून. इतके पैसे तर आता माझ्याजवळ नाहीत. पिहू पटकन तिची पर्स खोलते आणि त्यातून 2000ची नोट बाहेर काढते. सर, आत्ता माझ्याजवळ इतकेच पैसे आहेत. हे घ्या. बाकीचे मी हळूहळू तुम्हाला सगळे काही देईन. मला काय तू भिकारी समजतेस का गं? मला तुझी लायकी दाखवायची होती आणि तुला आता तुझी लायकी समजलीच असेल. त्यामुळे इथून पुढे माझ्यासमोर यायचं नाही. गेट आउट. अँड वन थिंग, आता तू उभी आहेस ना, हे 5 स्टार हॉटेल आहे. आय थिंक तू इथे चुकून आली असशील. आता बिल पे करायला आहेत ना पैसे तुझ्याजवळ? रियांश कुत्सितपणे हसून पिहूला बोलतो. पिहू काहीच न बोलता रडत रडत वॉशरूममध्ये निघून जाते. ती तिच्या डोळ्यांवरती पाणी मारते. बाप्पा, इतकी वाईट आहे का रे मी? लोकांची मदत करायला जाते आणि मीच वाईट होते. का रे बाप्पा, हे माझ्या बाबतीतच का होते? त्यांनी माझ्या वागण्यावर आज नको ते आरोप केले. इतकं काय चुकलं होतं रे माझं? मी अशी नाही रे बाप्पा. मी का त्यांच्या मागे जाऊ? गरीब असले तरी स्वाभिमानी आहे मी. का रे बापा तू गरीब आणि श्रीमंतमध्ये भेदभाव केलास? गरीब लोक आनंदाने जगू शकत नाहीत का? मोठ्या लोकांना इतका पैशाचा कसला माज आलेला आहे? बापा, तुलासुद्धा वाटतं का रे पैशांसाठी मी लोकांची मदत करते? तोपर्यंत पिहूला आदूचा कॉल येतो. पिहू तिचे डोळे पुसते आणि ओढणी क्लीन करून लगेचच बाहेर जाते. पिहू यार, किती उशीर. जेवण थंड होत आहे ना. आदू बोलते. सॉरी यार आदू. पिहू बोलते. काय करत होतीस तू इतक्या वेळ आतमध्ये? आदू पिहूकडे बघून विचारते. ते अगं मला वॉशरूमच सापडत नव्हतं, त्यामुळे उशीर झाला. पिहू कसं तरी बोलते. ओके चल आता पटकन जेव, जेवण थंड होईल. आदू बोलते आणि दोघीही जेवण करू लागतात. माऊली मेन्शन. अरे बाई, इतका तू चिडचिड करत आहेस आज? आणि हे काय पिलो का सगळीकडे तू फेकलेले आहेस? आणि अशी का रूम केलेली आहेस तू? शिव रियांशच्या रूममध्ये येऊन बोलतो. आलास तू? झाल्या तुझ्या चौकशा सुरू? रियांश रागाने बोलतो. अरे भाई, मी सहजच विचारले. मी कशाला तू काय करतोस, कुठे जातोस बघत बसतोय? तुझ्या रूममध्ये इतका पसारा दिसला म्हणून विचारतोय. झाले ना मग विचारून? चल आता जावा बाहेर. धिस इज नॉट फेअर भाई. तू सरळ सरळ मला रूममधून हाकलवतोयस.
तुझ्या काळजीसाठी मी विचारतोय, तर तुझं हे असं असतं बघ. हो का? तू नको मग माझी काळजी करू. बाई, आज तू कोणत्या मुलीशी भांडला वगैरे आहेस का रे? शिव, तुझी ही बकवास बडबड बंद कर, नाहीतर मी काय करेन तुला चांगलंच माहिती आहे. यार भाई, तू मला सांगू शकतोस काय झाले आहे ते, मी नाही कोणाला सांगत. हे बघ शिव, सकाळपासून त्या स्टुपिड गर्लने माझं डोकं फिरवलं आहे. आता तू नको सुरू करूस. चक्क रियांश देशमुखशी पंगा कोणी घेतला? त्या मुलीला मांडले पाहिजे बाई. पण नक्की काय केले तिने? शिव हसत रियांशकडे बघून विचारतो. रियांश सकाळी जे काही घडलं ते सगळं काही शिवला सांगतो. भाई, तू चुकलास. ते तर त्या आजींची मदत करत होती, यात तिची काय चूक? शिव, आता तू मला नको शिकवू काय बरोबर आणि काय चुकीचं ते. सगळ्या मुलींना सारख्या असतात, ती पण त्याच टाईपमधली मुलगी आहे. अरे पण भाई, मला नाही वाटत तिचं काही चुकलं आहे. ती तुला परत कधी भेटली ना, तर तू तिला सॉरी बोलून टाक. व्हॉट? सॉरी? आणि मी? इम्पॉसिबल, कधीच नाही. हा रियांश देशमुख अजूनपर्यंत कोणाला सॉरी बोलला नाही आणि बोलणारसुद्धा नाही. रियांश रागाने बोलतो. अरे पण भाई, शिव बोलतच होता तेवढ्यात रियांश बोलतो. शिव, गेट आउट प्लीज. तुला तुझी काही कामं नाहीत का? ओके भाई, जातो मी. आजकाल काळजी करायचा जमानाच नाही राहिला. शिव नाटकी स्वरात बोलूनच तिथून निघून जाऊ लागतो. तेच इकडे दुसऱ्या बाजूला पिहू स्वतःच्या मनाशीच विचार करत होते. मला स्टुपिड बोलतो, खरं तर तोच आहे स्टुपिड. ही काय पद्धत झाली का बोलायची? मी नीटच बोलत होते ना. हा छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू करत होता. मला वाटलं चांगल्या मनाने याने मदत केली असेल हॉस्पिटलमध्ये जायला, पण नाही. कसा मला बोलत होता, माझी लायकी काढतोय. खरंच मोठ्या लोकांना पैशाचा माजच असतोय, पण तो दिसायला किती भारी होता ना. काय त्याची ती बॉडी आहे. कोणी पण याच्या प्रेमामध्ये पडेल. हा पण त्याला गर्लफ्रेंड असेल का? असू शकते. इतका छान दिसतो म्हणल्यावर असणारच ना. पिहू स्वतःच्याच डोक्यावरती हात मारून घेते आणि बोलते. छी पिहू, असला विचार कधीपासून तू करायला लागलीस? त्याने तर तुला रडवलं आहे आणि तूच त्याच्या बाबतीत असा विचार करतेस. त्याची लाईफ आणि तुझी लाईफ वेगळी आहे. त्या रागीट बोक्यामुळे ना माझा दिवस खराब गेला आहे. जाऊ दे, आता मला नाही त्याचा विचार करायचा. झोपते मी लवकर. उद्या हॉटेलमध्ये लवकर कामाला गेलं पाहिजे. पिहू विचार करतच झोपी जाते. तेच इकडे रियांश त्याच्या रूममध्ये विचार करत होता. मी तिला जास्त काही बोललो का? शिव बोलत होता तसं खरंच चुकलं का माझं? एवढी का ती पण रडत होती? चूक तर तिचीच होती ना. बघून चालता येत नाही का तिला? तिच्यासारखे सगळे रोग रिकामिट्याकडे नसतात ना. पण तिच्या डोळ्यातून पाणी आल्यावर मला काय वेगळं वाटलं. जाऊ दे रियांश, तू का तिचा विचार करत आहेस? मुली या अशाच असतात, डोळ्यातलं पाणी दाखवून मुलांना फसवतात. आय हेट गर्ल. ती पण तशीच असेल आणि ती तर खूपच स्टुपिड वाटत होती. मी का विचार करतोय तिचा एवढा? जाऊ दे. रियांश विचार करत तोसुद्धा झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी RD कंपनी. मे आय कम इन सर? रियांशची PA शनाया बोलते. रियांश वरती न बघताच बोलतो. येस, कम इन. सर, आज तुमचे मेहतांसोबत लंचनंतर इम्पॉर्टंट मीटिंग आहे, शनाया बोलते. ओके, प्रेझेंटेशन रेडी आहे ना? ती मीटिंग कंपनीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. जर ते कॉन्ट्रॅक्ट भेटलं तर नक्कीच कंपनीला खूप मोठा प्रॉफिट होणार आहे, रियांश बोलतो. हो सर, सगळे रेडी आहे. शनाया, ओके, यू कॅन गो. रियांशचे बोलणे ऐकून शनाया अजूनही तिथेच उभी होती. खरं तर शनायाला रियांश आवडत होता आणि रियांशने अजूनही तिच्याकडे पाहिले नव्हते. आज शनायाने व्हाईट कलरचा फिट्ट शर्ट घातलेला होता आणि खाली ब्लॅक कलरचा स्कर्ट घातलेला होता. चेहऱ्यावरती खूप सारा मेकअप केलेला होता. शनायाची चुळबुळ बघून रियांश त्याच्या लॅपटॉपमध्ये काम करतच बोलतो. मी शनाया, आय सेड यू कॅन गो. मी तुम्हाला कामाचे पैसे देतो, त्यामुळे ऑफिस टाईममध्ये कामाकडे लक्ष दिले तर खूप बरे होईल. तुम्हाला जर तसं जमत नसेल तर तुम्ही दुसरा जॉब बघू शकता.
रियांशचे बोलणे ऐकून शनाया रागात ओके सर बोलून केबिनच्या बाहेर निघून जाते. काय यार, कसे आहे सर? इतकं मी त्यांच्यासाठी आवरून येते तर एकदासुद्धा माझ्याकडे बघत नाहीत. रियांश देशमुख, मी तुमची लवकरच होऊन दाखवेन. तुम्ही मला इग्नोर नाही करू शकत. जस्ट वेट अँड वॉच. शनाया मनाशी काहीतरी ठरवते. तेच दुपारची वेळ. हॅलो भाई, कुठे आहेस तू? शिव रियांशला कॉल करून बोलतो. काय फालतू क्वेश्चन विचारत आहेस शिव तू? यावेळी मी कुठे असतो? भाई, तू जिथे कुठे असेल तिथून लवकर घरी ये. आजीची तब्येत ठीक नाही. शिव घाबरत बोलतो. व्हॉट? काय झाले आजीला? भाई, मी सगळं काही कॉलवरती नाही सांगू शकत. तू प्लीज घरी ये. शिव घाबरत बोलतो. ओके ओके, वेट जस्ट अ फ्यू मिनिट्स. मी लगेचच घरी येतो. रियांश बोलतो आणि त्याच्या केबिनमधून बाहेर येतो. शनाया अजूनही रियांशच्या केबिनच्या बाहेरच उभी होती. मी शनाया, आजची मीटिंग कॅन्सल करा आणि ती मीटिंग उद्या होईल असं मिस्टर मेहतांना सांगा. रियांश बोलतो. बट सर, ती मीटिंग आपल्या कंपनीसाठी खूप इम्पॉर्टंट. शनाया बोलतच होती तेवढ्यात रियांश परत रागाने बोलतो. मी शनाया, इथला बॉस मी आहे, त्यामुळे मी सांगेल तेच होईल. रियांश रागात शनायाकडे बघून तिथून निघून जातो. माऊली मेन्शन. आजींच्या बाजूला शिव आजीचा हात हातामध्ये घेऊन बसलेला होता. निलिमासुद्धा ज्यूचा ग्लास हातामध्ये घेऊन उभी होती आणि अविनाशरावसुद्धा तिथेच बाजूला एका चेअरवरती बसलेले होते. आजी प्लीज ज्यूस पी ना गं, कालपासून तू काहीच खाल्ले नाहीस, शिव बोलतो. तोपर्यंत त्यांचं हे बोलणं रियांशने ऐकलेलं होतं. रियांश ओरडतच रूममध्ये येतो. व्हॉट? आजीने कालपासून काहीच खाल्ले नाही? मॉम डॅड, हे मी काय ऐकतोय? आजी कालपासून उपाशी आहे का? रियांश रागाने बोलतो. भाई, आता तू समजाव आजीला. आजी एकच हट्ट धरून बसलेली आहे, शिव बोलतो. कसला हट्ट? रियांश इरिटेड होऊन बोलतो. तुझ्या लग्नाचा, निलिमा बोलते. व्हॉट? हे काय कारण झाले का उपाशी राहायचे? असं कोणी वागतं का आजी? बाई, आम्ही खूप समजावले तिला, तरीसुद्धा ती ऐकेना झाली आहे. तू जोपर्यंत लग्नाला तयार होत नाहीस तोपर्यंत ती जेवणार नाही असं तिने ठरवलं आहे, शिव बोलतो. आजी, काय हा फालतूपणा आहे? मी कालच क्लिअरली तुला सगळं काही सांगितले आहे ना, तरीसुद्धा तू तेच काय धरून बसलेली आहेस? रियांश रागाने बोलतो. रियांश बेटा, आता माझं वय झालं आहे, कधी पण मला मरण येईल. मग या म्हातारी इच्छा नसेल का रे माझ्या नाचुनेचं तोंड बघायची? बाहेर गेलं की माझ्या वयाच्या माझ्या मैत्रिणी त्यांच्या नाचुनेला घेऊन येतात, नाचुनेचं कौतुक सांगत असतात. मला पण सगळे विचारतात, तुझी नाचून कधी येणार? आजी नाराज होऊन बोलतात. आजी, बाहेरच्या लोकांचा तू नको विचार करू, आणि एवढ्याशा कारणासाठी तू उपाशी राहत आहेस का? रियांश रागाने आजीकडे बघून बोलतो. हे बघ रियांश, मी जे ठरवलं आहे ना तेच मी करणार. जोपर्यंत तू लग्नाला तयार होत नाहीस तोपर्यंत मी नाही जेवणार. मग ही म्हातारी मेली तरी चालेल. आई, हे काय बोलताय तुम्ही? अभद्र नका हो बोलू तुम्ही भरल्या घरात, निलिमा आजींकडे बघून बोलते. निलू, मग तुझ्या लेकराला आहे का गं माझी काळजी? आजींचे बोलणे ऐकून इकडे आता रियांश खूपच इरिटेट झालेला होता. तो इरिटेट होऊनच बोलतो. ओके फाईन मॉम डॅड आजी, मी लग्नाला तयार आहे. काय? खरंच खरंच भाई? शिव आनंदाने बोलतो. हो, तुम्ही बघा कोणती पण मुलगी, मी लग्न करायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे, रियांश बोलतो. कसली अट रियांश? अविनाशराव बोलतात. मी लग्न करेन, पण कोर्ट मॅरेज. तुम्हाला ही अट मान्य असेल तर ठीक, नाही तर मी लग्न नाही करणार, रियांश बोलतो. रियांश बेटा, तू बोलशील ते मान्य आहे आम्हाला. तुझं लग्न कोर्ट मॅरेज पद्धतीनेच होईल, आजी बोलतात. ओके, आता तरी आजी तू ज्यूस पी. मेडला सांगून मी तुझ्यासाठी जेवण पाठवतो आहे.
रियांश बोलतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो. रियांशला गेलेलं बघून इकडे शिव आनंदाने बोलतो, वा आजी, तुझा प्लॅन तर खरंच सक्सेसफुल झाला आहे. मानलं पाहिजे हा आजी तुला. शिवचे बोलणे ऐकून इकडे अविनाशराव प्रश्नार्थक नजरेने शिवकडे आणि एकदा आजीकडे बघतात आणि बोलतात, म्हणजे? इकडे निलिमालासुद्धा काय सुरू आहे ते समजले नव्हते. त्यामुळे निलिमासुद्धा बोलते, कसला प्लॅन शिव? मॉम डॅड, आजीने हे सगळं काही नाटक केले होते उपाशी असण्याचे. तिला काहीच झालं नाही. बाई लग्नाला तयार होत नाही ना, म्हणून आम्ही दोघांनी मिळून हा प्लॅन केला होता आणि आता तो सक्सेसफुलसुद्धा झाला आहे. शिव आनंदाने बोलतो. शिवचे बोलणे ऐकून इकडे अविनाशरावांना थोडा रागच आलेला होता. ते थोड्या रागातच आजीकडे बघतात आणि बोलतात, आई, तू काय लहान आहेस का गं? या शिवच्या नादाला लागून तू सुद्धा त्याच्यासारखीच वागत आहेस. अरे अवी, मी जर हे केलं नसतं ना तर तुझ्या मुलाने कधीच लग्न केलं नसतं. हां, आता माझी पद्धत चुकली असेल, पण त्यामागचा हेतू तरी चांगला होता ना. आजींचे बोलणे ऐकून इकडे शिव हसतच बोलतो, आजी, आय एम ऑलवेज विथ यू. तू जे केलंस ते करेक्ट केलंस. हो, पण रियांशला जर खरं समजले तर तो खूप चिडेल. त्याचा राग तर माहिती आहे ना तुम्हाला. अविनाशराव काळजीने बोलतात. डॅड, आपण कोणालाच काही सांगायचे नाही. ही गोष्ट आपल्या चौघांमध्येच राहील. मग कसं बाईला काही समजेल? शिव बोलतो. तोपर्यंत सीमा जेवणाचं ताट घेऊन येते. बाईसाहेब, रियांश साहेबांनी आजींसाठी जेवण पाठवायला सांगितले होते. आजी, तुम्ही जेवून घ्या पटकन, नाहीतर साहेब मला लय ओरडत्याल. सीमा बोलते. सीमा, तू तिथे ताट ठेव आणि तुझी कामे कर. निलिमा बोलते. वय बाईसाहेब, सीमा बोलते आणि टेबलवरती ताट ठेवून बाहेर निघून जाते. आजी काय जेवते आता? आजारी असल्याचं नाटक करून आजी सकाळपासून 4 वेळा जेवली आहे. मॉम, ते ताट मला दे, मला खूप भूक लागली आहे. शिव त्याच्या पोटावरती हात फिरवत बोलतो. ए गदड्या, ते जेवण माझं आहे. रियांशने काय सांगितले आहे माहिती आहे ना? निलिमा, तो ज्यूस आणि ताट आण माझ्याकडे. भूक लागली आहे मला ॲक्टिंग करून करून. आजी बोलतात. आजी, तुला कोण म्हातारी बोलेल का गं? किती खातेस तू? मला पण थोडं दे ना. शिव बोलतो. या दोघांचे बोलणे ऐकून इकडे निलिमा बोलते. आई, तुम्ही आणि शिव खूप लहान असल्यासारखे वागता. मला तर समजतच नाही तुमचं काही. शिवला ओरडायचं सोडून तुम्हीसुद्धा त्याच्यासारखेच वागता. अगं निलू, म्हातारपण असंच असावं. नेहमी आनंदात राहावे. दुःखाला कवटाळून बसलो तर जगायचं कसं? आहे त्या परिस्थितीमध्ये नेहमी खुश राहायचं. आता तू बघच, माझी नासून आली की कशी आमची एक टीम होते. आणि शिव, मी काय लवकर मरत नाही बरं का. मला माझं पतवंड पण बघायचं आहे, त्यांच्यासोबत खेळायचं आहे. आजींचे बोलणे ऐकून इकडे अविनाशराव बोलतात. अगं आई, तू पण किती पुढचा विचार करतेस? आधी लग्न तरी होऊ दे तुझ्या नातवाचे. अविनाशराव बोलणे ऐकून आजी बोलतात. होणार रे, सगळं होणार. बरं ऐक शिव, माझी आणि त्या मुलीची, काय बरं तिचं नाव बोललास तू? आजी विचार करू लागतात. पिहू, पिहू नाव आहे तिचं आजी. शिव बोलतो. हां, पिहू. मग पिहू आणि माझी भेट कधी घडवून आणशील तू? आजी, आजच मी तिला कॉल करतो आणि मग तुला सांगतो. लवकरच तुमची भेट होईल. शिव बोलतो. ठीक आहे. रियांचा विचार बदलायच्या आतच लग्न झाले पाहिजे. आजी बोलतात. पण आई, पिहू होच बोलेल लग्नासाठी असं नाही ना. म्हणजे मी तिच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन काढलेली आहे.
तिच्या आयुष्यात असं कोणी नाही, पण तिला आपल्या रियासोबत लग्न करायचे नसेल तर आपण तिला जबरदस्ती नाही ना करू शकत. आई, तुम्ही बोला तिच्याशी, पण जास्त पण जबरदस्ती नका करू. शेवटी तिच्या निर्णयाचा सुद्धा आपण आदर केलाच पाहिजे. निलिमा बोलते. नीलू, समजते मला सगळं. मी फक्त तिच्याशी बोलेन. बाकी तिचा निर्णय जो काही असेल तो आपण आनंदाने स्वीकारू. आजी बोलतात. रात्रीची वेळ. शिव रियांशच्या रूममध्ये येतो. शिव रियांशच्या रूममध्ये बेडवरती पाळता झोपून गाणं म्हणत होता. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. रियाश फ्रेश होऊन नुसताच बाथरूममधून बाहेर आलेला होता. रियाशला बाहेर आलेलं बघून शिव बोलतो. ए भाई, कशी असेल रे माझी वहिनी? वहिनी आल्यावर तू मला विसरणार तरी नाहीस ना रे? तुझ्यासारखी ॲटिट्यूड रागीट स्वभावाची असेल की माझ्यासारखी प्रेमळ असेल? काय वाटतं रे भाई तुला? शिवचे बोलणे ऐकून इकडे रियाशला रागच आलेला होता. रियाश रागात शिवकडे बघतो आणि बोलतो. शिव, मी लग्नाला तयार झालो आहे म्हणजे मी काही रिकामटेकडा नाही असला फालतू विचार करायला. रियाश देशमुखच्या आयुष्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही आणि या रियाश देशमुखच्या मनात तर कोणीच जागा निर्माण करू शकत नाही आणि कोणाला तशी जागा मिळणारसुद्धा नाही. त्यामुळे असले फालतू प्रश्न तुझ्याजवळच ठेव. मी फक्त आजीसाठी लग्न करतो आहे. ती जी कोणी असेल ना, तिला माझ्या आयुष्यात कधीच जागा मिळणार नाही. चिल चिल भाई, इतका का चिडतोयस? कदाचित तू तिच्या प्रेमामध्ये सुद्धा पडशील. रियाश देशमुख प्रेमात पडणं इम्पॉसिबल आहे. उगीच शिव, तू दिवसा स्वप्न नकोस बघू. अशा गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा लवकरात लवकर आपल्या कंपनीमध्ये कसं जॉईन होता होईल हे बघ. आणखीन एक महत्त्वाचं, उद्या तू लवकर उठायचं आहेस, शार्प 5 वाजता. उद्यापासून तू माझ्यासोबत जिममध्ये येतो आहेस. आता मात्र शिवचा चेहरा एकदम बघण्यासारखा झालेला होता. त्याला काय बोलावं तेच समजत नव्हतं. तरीही तो पटकन बोलतो. अरे पण भाई, दिस इज माय फायनल डिसिजन. ओके, जा आता, लवकर झोप. गुड नाईट. रियाश बोलतो आणि शिवला बाहेर ढकलून दरवाजाच बंद करतो. शिव आलता रियाशला चिडवायला, पण त्याच्यावरच सगळं काही उलटलं होतं. बिचारा शिव, आता त्याला उद्या 5 वाजता उठावं लागणार होतं. शिव रागात त्याच्या रूममध्ये निघून जातो. रात्रीची वेळ. अरे, आज शिवचा कॉल मला? पिहू मनाशीच विचार करते आणि कॉल रिसीव करते. हॅलो, हाय. आज कशी काय आठवण काढली या गरीब फ्रेंडची? पिहू कॉल रिसीव करून बोलते. माझी आठवण कोणीच काढत नाही, म्हणून म्हणलं आपणच आठवण काढावी. शिव बोलतो. अरे सॉरी शिव, मी माझ्या कामामध्ये इतकी बिझी असते की मला नाही जमत कॉल करायला. पण तू बोल ना, तुझं काय चालले आहे? हमारे यहाँ तक अभी तक फॉग चल रहा है. शिव बोलतो. शिवचे बोलणे ऐकून पिहूला हसूच आलेले होते. शिव, तू पण ना, आज तू खूपच हॅप्पी दिसत आहेस. गर्लफ्रेंड वगैरे हो बोलली की काय? तेवढं कुठे आहे नशीब या गरीबाचं. पण त्यापेक्षासुद्धा खूप मोठी गोष्ट घडलेली आहे. शिव हसत बोलतो.
अच्छा, काय झाले असं? तू कंपनी जॉईन केलीस का? किंवा एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट भेटले आहे का तुमच्या कंपनीला? नाही गं माझी आई. अगं माझा मोठा भाई लग्नासाठी तयार झाला आहे. हां, पण यात मग एवढा आनंद होण्यासारखं काय आहे? लग्न तर सगळेच करतात ना. पिहू हसत बोलते. अगं तसं नाही गं, माझ्या भाईची गोष्ट ना जरा वेगळी आहे. तुला सांगेन परत कधीतरी. मला सांग, तुला वेळ कधी आहे? माझ्या आजीला तुला भेटायचं आहे. मला मला काय भेटायचं आहे त्यांना? पिहू प्रश्नार्थक नजरेने विचारते. अगं माझी मॉम तुला भेटल्यापासून सारखे तुझे कौतुक करत आहे. त्यामुळे आजीला तुला खूप भेटायची इच्छा झालेली आहे. प्लीज तू भेटशील का माझ्या आजीशी? प्लीज पिहू, आता तू नाही बोलू नकोस. ठीक आहे, भेटेन मी. थँक्यू सो मच पिहू. मग संडेला भेटशील का? संडेला नको शिव, कारण संडे दिवशी हॉटेलमध्ये खूप लोक येतात. त्यामुळे संडेला मला खूपच काम असते. ओके, मग तू सांग मला तुझे टाईम. शिवचे बोलणे ऐकून पिहू थोडा विचार करते आणि बोलते. 15 तारखेला संकष्टी आहे, म्हणजे अजून 2 दिवसांनी. तेव्हा मी सुट्टी घेते आणि आता रिझल्ट लागेपर्यंत कॉलेज पण बंद आहे. त्यामुळे मी त्या दिवशी फ्रीच आहे. एक काम करते, मी संकष्टी दिवशी मी मंदिरात जाते आणि नंतर तू सांग तिथे मी येईन. चालेल का तुला? ओ ग्रेट, हे तर खरंच खूप छान झाले. कारण माझी आजीसुद्धा संकष्टी दिवशी मंदिरामध्ये जाते. मग आपण तिथेच भेटूया. चालेल ना तुला? शिव बोलतो. हो चालेल ना, म्हणजे आजींनासुद्धा जास्त प्रवासाचा त्रास नाही होणार. मला तू टाईम कळव, मी येईन. पिहू बोलते. ओके, मी आजीशी बोलतो आणि तुला टाईम कळवतो. चल बाय, गुड नाईट. शिव बोलतो आणि कॉल कट करतो आणि आनंदाच्या भरात पटकन आजींच्या रूममध्ये जातो आणि बोलवतो. ए ए आजी सांग, आत्ता काय झाले असेल? ए गधड्या, मी काय मनकवडी आहे का? व्हॉट मनकवडी मीन्स? काय बोलतेस तू आजी? शिव प्रश्नार्थक नजरेने आजींकडे बघून बोलतो. अरे म्हणजे आता मला काय माहिती काय झालेलं आहे? तूच सांग ना, काय झाले आहे? अगं आजी, पिहू भेटायला तयार झालेली आहे. अरे वा, बरं झालं की. मग कधी भेटायचं ठरवलेलं आहे तुम्ही? आजी शिवकडे बघून बोलतात. अगं आजी, पिहू असं बोलत होती की ती संकष्टी दिवशी मंदिरामध्ये जाते. मग आजी, तूसुद्धा संकष्टी दिवशी मंदिरामध्ये जातेस ना? मग तिथंच भेटायचं असं ठरलेलं आहे बघ. शिव, हे खूपच छान झाले बघ. बाप्पाच्या आशीर्वादाने त्याच्यासमोरच पिहूसोबत मी बोलून घेते. बघू आता बाप्पाच्या मनात काय आहे ते. आजी, यू डोंट वरी, सगळं नीट होईल. इथून पुढे तुला लढाई जिंकायची आहे. आता तू ठरव पिहूशी कसं आणि काय बोलायचं ते. मी जातो, मला उद्या लवकर उठायचे आहे. शिव बोलतच बाहेर जाऊ लागतो. ए शिव, काय बोललास तू? तुला उद्या लवकर उठायचं आहे? आजी हसतच बोलू लागतात. ए यार आजी, तू हसू नकोस. मला दादाने सांगितले आहे त्याच्यासोबत उद्या जिममध्ये जायला. दादा बोलला ना, म्हणजे आता मला गेलंच पाहिजे. हो जा, आजी हसत बोलतात आणि इकडे शिव नाराज होऊन त्याच्या रूममध्ये निघून जातो. दुसऱ्या दिवशी RD कंपनी. मे आय कम इन सर? येस कम इन. रियांश लॅपटॉपमध्ये काम करतच बोलतो. ती व्यक्ती आतमध्ये येते. अजून कसे कोण काही बोलत नाही म्हणून रियांश वरती बघतो. रियांश एकदम उठतो आणि आयुषला घट्ट मिठी मारतो. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज आयुष, तू कधी आलास? रियांश हसत बोलतो. घ्या,
मी इथेच असतो इंडियामध्ये, तूच लंडनला गेला होतास, आयुष बोलतो. हां यार, पण आता मी आलो आहे ना, आता नाही जाणार मी परत. बाय द वे, मला सांग, आज कशी काय तुला माझी आठवण आली म्हणून तू डायरेक्ट ऑफिसमध्ये मला भेटायला आलास? रियाश आश्चर्याने आयुषकडे बघून विचारतो. रियाश, मी इथेच काम करतोय, आयुष बोलतो. व्हॉट? अजून किती धक्के देणार आहेस तू आयुष मला? इतके दिवस मग तू मला का ऑफिसमध्ये दिसला नाहीस? रियाश आश्चर्याने बोलतो. अरे रियाश, मी दिल्लीला गेलो होतो कामासाठी, आजच आलो आहे. इथे आल्यावर समजलं तू लंडनहून परत आलेला आहेस, मग आलो लगेचच तुला भेटायला. अरे कॉलेज झाल्यापासून आपला काहीच कॉन्टॅक्ट नाही. जयच्या बाबतीत जे झाले ते सगळं काही बघून इथे राहायची इच्छाच नाही झाली. मग लंडनला निघून गेलो. मॉम डॅडसाठी फक्त इथे आलेलो आहे, रियाश नाराज होऊन बोलतो. हो रे, तू गेलास मला एकट्याला सोडून. आधी जय गेला, नंतर तू गेलास, मलाच काहीच न सांगता. माझी काय हालत झाली असेल याचा विचार तरी केलास का तू? आपल्या तिघांचा बॉन्ड किती छान होता. फक्त एका गोष्टीमुळे सगळं काही बदलून गेलं. तू लंडनला गेल्यानंतर मी सुद्धा खूप डिप्रेशनमध्ये गेलेलो होतो. एकटं एकटं राहायला लागलो होतो. नंतर मला काकांनी यातून बाहेर काढलं. मला या कंपनीमध्ये जॉब ऑफर दिली. काकांच्या हाताखाली मी खूप काही शिकलो. काकांनी मला वाईट काळात खूप मदत केली, आयुष नाराज होऊन बोलतो. आयुष, आय एम रिअली सॉरी. तेव्हाची सिच्युएशन अशी होती की मलाच काही समजले नाही. रागात मी लंडनला निघून गेलो. पण आता आलेलो आहे ना, आता मी तुला सोडून नाही जाणार. आता आपण दोघेही एकत्र सोबत असणार आहोत, आय प्रॉमिस. जय जरी आपल्यासोबत नसला तरीही त्याच्या आठवणी कायम आपल्यासोबत राहतील. मग काय रियाश देशमुख, तुम्ही कधी सेटल होत आहे? आयुष डोळ्यातले पाणी लपत बोलण्याचा प्रयत्न करतो. आयुष, सगळं तर नीट चालले आहे आणि काय सेटल व्हायचे बाकी आहे? अरे म्हणजे रियाश, मला कधी तू वहिनी घेऊन येणार आहेस? आयुष, आता तू पण सुरू नको होऊस. आधीच घरच्यांनी डोकं फिरवलेलं आहे आणि आता इथे तू. मला शांत कोणीच बसू देणार नाही का? चिल रियाश, लग्न तर केलेच पाहिजे ना, मग काय इतका चिडतोयस? आयुष, तुला तर सगळं माहिती आहे ना जयच्या बाबतीत काय झाले ते. फक्त प्रेमामुळे तो आपल्याला सोडून गेला, कायमचा लांब निघून गेला, फक्त त्या मुलीमुळे. त्यामुळे मला लग्न नाही करायचं. रियाश, सगळ्याच मुली सारख्या नसतात रे. तू विचार करतोयस तो चुकीचा विचार आहे. तुझ्या लाईफमध्ये तुला समजून घेणारी, प्रेम करणारी मिळेल ना कोणीतरी. आणि काकांची इच्छा असेलच ना तुझं लग्न व्हावे अशी. हो आहे ना, आणि त्यासाठी ते प्रयत्नसुद्धा करतायत. त्यानंतर रियाश आयुषला परवा दिवशी घडलेली सगळी काही घटना सांगतो. वा, आजीने तयार केलं म्हणजे लग्नासाठी तुला. वा काय वा आयुष, मला लग्न नाही करायचं. मी फक्त घरच्यांसाठी लग्न करणार आहे. त्या मुलीशी माझा काहीही संबंध नसणार आहे. अरे पण वहिनी कोण आहे ते तरी मला समजू दे, आयुष बोलतो. आयुष, हा विषय आपण इथेच थांबवूया. चल, मला कामाबद्दल सांग तुझ्या. अरे या रियाश, अजून तू आहेस तसाच आहेस. कधी सुधारणार आहेस काय माहितीस. ती अपेक्षासुद्धा तू करू नकोस. चल, काम खूप आहे, रियाश बोलतो. इकडे माऊली मेन्शन. रात्री सगळेजण जेवण करत होते. आजी, उद्या भेटायचं फिक्स आहे ना गं, शिव बोलतो. हो रे शिव, उद्या पिहूला नक्की भेटायचं आहे. हे सगळेजण बोलत होते तेवढ्या तिथे रियाश येतो. काय आजी, कोणाला भेटणार आहेस तू? आहे एक माझी फ्रेंड, तिला भेटायला जाणार आहे मी, आजी बोलतात. आजी, आत्ताच तू बरी झालेली आहेस, बाहेर कशाला जातेस? एक काम कर, तुझ्या फ्रेंडलाच घरी बोलव, रियाश बोलतो. रियाशचे बोलणे ऐकून आजीला ठसका लागतो. आजी रियाशकडे डोळे मोठे करून बघू लागतात. काय, तिला घरी बोलवू मी? हो, काय काही प्रॉब्लेम आहे का तुला? रियाश बोलतो. ते आजी बोलत होत्या तेवढ्यात निलिमा बोलते. अरे रियाश बेटा, त्यांच्या सगळ्या मैत्रिणी भेटणार आहेत,
त्यामुळे त्या चालल्या आहेत. आणि तू नको काळजी करू, शिव जाणार आहे ना आईसोबत. ओके, मग ठीक आहे. शिव, आजीची तू काळजी घे, तिला तू एकटीला सोडू नकोस. हो भाई, यू डोंट वरी, शिव बोलतो. ओके, मी जातो, मला थोडं काम आहे, रियाश बोलतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो. हुश, सुटलो आजी आपण. नाहीतर भाईला समजले असते तर उगीच प्रॉब्लेम झाला असता, शिव बोलतो.